सो हेलो नमस्ते सत श्री अकाल, केम छो गाइस। मैं हूं आपका प्रीतम और प्रीतम की दुनिया में आप सबका फिर से स्वागत है। सो आजचा पण ब्लॉग जो आहे तो आपण मराठीत करणार आहोत, कारण ही स्पेशल आहे, कारण मी आज बनवणार आहेत आळूच्या वड्या। सो श्रावण महिना चालू आहे, उपवासाचे दिवस चालू आहेत। उपवास सोडताना आपण छान छान जेवण बनवतो, तर त्याच्यामध्ये जर आळू वडी हा प्रकार असेल तर अजून छान वाटतं। आणि शिवाय गणपती पण येतातच आहेत, 2च आठवडे राहिलेत, तर सात्विक भोजन किंवा गणपतीचा नैवेद्य किंवा घरी आपल्या पाहुणे येतात त्यावेळेस आपण जे जेवण बनवतो त्याच्यामध्ये जर आळूवडी असेल तर बातच कुछ और है। तर ही जी आळूवडी आहे, तर ह्याच्याबद्दल एक सांगायचं की ह्याचं जर देठ काळं असेल ना तर ती वडी वडीसाठी असते आळूवडी, आणि जर हिरवं असेल तर त्याचं आळूचं फतफत किंवा भाजी बनवतात। तर ही आळूवडी मी त्याची देठ काढून घेतलेली आहेत आणि इथून कैचीने सुरीने कापून घेतलेलं आहे। त्याचा साईडला तुम्हाला व्हिडिओ दिसेल, आणि बस लाटण्याने थोडंसं लाटून ते सपाट केलं जेणेकरून आपण ते फोल्ड चांगलं करू शकतो। तर ह्याच्या पुढची रेसिपीसाठी स्टे ट्यून, मी तुम्हाला दाखवतो की काय काय साहित्य लागेल आणि कशी आपण करणार आहोत। तर फक्त मी परत येतोय सगळं साहित्य घेऊन। टिल द टाइम अगेन स्टे ट्यून। सो आळू वडी बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, तर 2 कप बेसन घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 2 कपासाठी 2 तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्याच्यानंतर 2 स्पून तीळ, जिरा पावडर 1 टेबल स्पून, 2 टेबल स्पून धनिया पावडर, त्याच्यानंतर अजवाईन, लाल तिखट, गरम मसाला आणि हळद। आणि इथे आपण घेतलेला आहे लसूण, कोथिंबीर, चिंच, अद्रक, 3-4 मिरच्या आणि थोडासा गूळ, आणि येस थोडस हिंग आपण घेणार आहोत। तर ही आहे पूर्ण सामग्री जी आपण वापरणार आहोत आळू वडी करण्यासाठी। मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण ह्याचे प्रत्येक डिटेल्स देईन, तर तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघा। सो इथे आपण चिंचेचा कोळ आणि गुळ जे आहे ते आपण गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवत ठेवू, अराउंड 10 मिनिटं, आणि त्याच्यानंतर ते पूर्णपणे मिक्स करून घेऊया। सो आपण आता हे जे चण्याचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपण हे जे 2 चमचा तांदळाचं पीठ होतं ते मिक्स करणार आहोत। त्यानंतर हे जे 2 चमचे धना पावडर आपण घेतलेले आहे तेही टाकून घेऊया। मग हे जे तीळ होते ते टाकूया, हे पण 2 स्पून आहेत। त्यानंतर हे जे अजवाईन आहे ते हातामध्ये थोडस क्रश करा, त्याने सुगंध अजून चांगला येतो, ते पण टाकलेलं आहे मी। जिरा पावडर आहे जी 1 टीस्पून घेतलेली आहे, तीही टाकून घेऊया। त्यानंतर हे जे आपण लाल तिखट, मीठ, गरम मसाला, हळद घेतलंय ते पण टाकूया। आणि हे जे अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची हे वाटून घेतलं होतं ते आपण टाकूया। आणि सगळ्यात लास्ट हा आपण जो चिंचेचा आणि गुळाचा जो कोळ बनवलेला आहे ते आपण चाळणीने चाळून त्याच्यामध्ये टाकून घेऊया। कर बंद। सो आता हे सगळी जी सामग्री आहे ती मिक्स करून घेऊया। हातानेच मिक्स करा कारण ती छान मिक्स होते। आणि जर पाणी ऍड करायचं असेल तर हे जे वेस्ट करू नका, हे जे आपण मिक्सरला लावून घेतलं होतं त्याच्यातच पाणी घालून ते टाकून घ्या। सो अशा प्रकारे सगळं मिक्स करून ह्या कन्सिस्टन्सीला आपल्याला घेऊन यायचं, सो दॅट आपण ते पानावर खूप छान प्रकारे लावू शकतो। आणि काहीतरी असंच भांडं घ्या जेणेकरून हे आपल्याला असं काढता येईल। सो आपलं पीठ रेडी आहे, तर आपण आता पानांना लावून घेऊया। सो आता मी अशी एक परात घेतली आहे खाली, जेणेकरून आपण त्याच्यावर आळूची पानं ठेवून त्याला आपण जे आपण पीठ तयार केलंय ते लावू शकतो। सो हे जे पहिलं पान घेतलेलं आहे ते मी माझ्या साईडला असा हा व्ही शेप आहे ना तो घेतलेला आहे। तर सिम्पली आपल्याला हातामध्ये थोडस पीठ घ्यायचंय आणि ते असं सगळीकडे लावून घ्यायचंय। तर बंद। सो
एक पान आपल्याला लावून झालेलं आहे, तर दुसरं उलट्या दिशेने आपल्याला ठेवायचं आहे असं. आणि त्यालाही आता थोडंसं आपण दाबून घेतलं की चिटकून जातं. आणि असं एकावर एक ऍटलीस्ट 5 पानं तरी तुम्ही करून घ्या. सो आता आपल्याला 5 पानांना लावून झालेलं आहे. तर आता काय करायचं की ह्या साईडने थोडासा फोल्ड मारून घ्यायचा आणि ह्या बाजूने पण थोडासा फोल्ड मारून घ्यायचा. झालं. त्याच्यानंतर इथे पण एक फोल्ड. त्यानंतर अगदी जवळ जवळ करत हे आपल्याला फोल्ड मारत जायचंय. सो मध्येच तुम्ही काय करा की इथे थोडस परत लावून घ्या, सो दॅट ते चिटकेल चांगलं. आणि इथे लास्टला आल्यानंतर हे पण थोडं फोल्ड मारून घेऊया. आणि अशा प्रकारे आपली एक आळूवडीची सुळी रेडी झाली आहे. त्यानंतर अशा प्रकारे चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि जे आपण हे बनवलं आहे त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत. तर अजून एक रोल मी बनवून घेतो आणि नंतर ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो. सो टोपामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण जे रोल करून घेतले आहेत ते उकडून घेऊया. सो 15 मिनिटं झालेली आहेत, मी उकडायला ठेवलं होतं आणि हे बघा ह्याचा रंग बदलला आहे आणि हे प्रॉपरली उकडून झालेले आहेत. सो बघा तेल लावल्यामुळे ते अजिबात चिटकलेले नाही आहेत. सो आपण काढून घेऊया वड्या रोल. सो सध्या हे गरम आहेत, थंड झाले की आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. सो चाकूला मी थोडंसं तेल लावून घेतलंय सो दॅट आपण जेव्हा कापतो ना तर ते कुठेही अडकत नाही आणि सहज कापलं जातं. सो ही जी आळूवडी आहे आपण साईडचा आधी कापून घेऊया. बघा आतलं किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे एवढ्या एवढ्या अंतरावर आपण कट करून घेऊ. सो आता आपण तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. सो अशा प्रकारे मस्त खरपूस तळून घ्या दोन्ही बाजूंनी. 2-3 मिनिटात ह्या रेडी होतील. बघा अजिबात आपल्या ज्या आळू वड्या आहेत अजिबात तुटल्या नाहीयेत. सो फायनली आपल्या आळू वड्या झालेल्या आहेत आणि त्या खूप छान दिसत आहेत आणि अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत.
सो आता वेळ आली आहे टेस्टिंगची, तर टेस्ट करून बघतो की आळू वड्या कशा झालेल्या आहेत. हम्म, एकदम कुरकुरीत आणि चवीला इतक्या छान झालेल्या आहेत. तुम्ही खरंच ही रेसिपी फॉलो करून आहे ना आळू वडी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला पण आवडतील. तर या चॅनलवर माझी आहे ना ही पहिली रेसिपी होती. म्हणजे मला कुकिंग तर भरपूर आवडते. ज्यांना मी माहिती आहे त्यांना माहिती आहे की मला कुकिंग किती आवडतं. आणि या चॅनलवर फुल रेसिपी पहिल्यांदा टाकली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायच्या असतील तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. आणि कोणती रेसिपी हवी आहे ते पण सांगा, मग मी नक्कीच त्या रेसिपी बनवून या चॅनलवर अपलोड करीन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट ऑन दिस व्हिडिओ. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी नक्कीच रिवर्ट करेन. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय, पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण क्लिक करा, जेणेकरून माझे जे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. सो नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे ट्यून. पुढच्या व्हिडिओत बघूया आपण मी काय टॉपिक घेऊन येतोय, काय कंटेंट घेऊन येतोय. तर बघायला विसरू नका प्रीतम दी दुनिया. सो नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.